सन्माननीय सौ पार्वतीताई नागपुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य, तुमसर तालुक्यातून येतात, आष्टी लोभी येथून, त्यांना आमंत्रित करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथम जय पौड़ी, जय समाज. आज साकोली इथे प्रकाश भाऊंनी मेळाव्याची उभारणी केली आणि या मेळाव्याला एक महत्त्व दिलेलं आहे. पौड़ी समाज भव्य मेळावा. ह्या भव्य मेळाव्याला उपस्थित मंचकावरील सर्व मान्यवर मंडळी, पौड़ी विकास मंचाचे पदाधिकारी आणि उपस्थित माझे पौड़ी बांधव आणि भगिनी, आज मला प्रकाश भाऊला एक गोष्ट म्हणावीशी वाटते की जेव्हा पडते तेव्हा कळते आणि अन्याय प्रत्येकावर होतो. प्रकाश भाऊच्या आधी माझ्यावर अन्याय झाला. मी पौड़ी समाजाची आहे आणि मी स्वतःला धन्य समजते आणि तुम्ही पण समजा की मी पौड़ी समाजासारख्या सुसंस्कृत समाजामध्ये जन्माला आली. कारण आपल्या समाजाची परंपरा आणि संस्कृती ही प्रेमळ आहे. आपण शेतकरी आहोत, पण इतर समाजाशी आपण जुळलेलो आहोत. आधीच्या काळामध्ये आपले आईगरी होते, धोबी, सुतार, शिंपी, लोहार, आपण त्यांना धान देत होतो, आपण त्यांना दानीचे बनत होतो. अशी आपली परंपरा आहे. आणि आपण पाटील, गरीबही असेल तरी तो आपल्या घरी संध्येला दिवा लावतो, प्रत्येक सण करतो. हिंदी संस्कृती तर आहेच, पण आपल्या पौड़ी समाजाची संस्कृती ही वेगळी आहे. आणि आमच्या भागामध्ये गुळ पिकविणारे शेतकरी जास्त आहेत. म्हणून मी कोणत्याही समाजामध्ये जाईन आणि जर माझ्या समाजाला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही भेली भात अर्धी रात, आम्ही चटणी कोणती भात, या शब्दात मी त्यांना उत्तर देतो. कारण आम्ही शेतकरी, कष्टकरी, संस्कृती टिकविणारे, प्रेमळ स्वभावाचा आमचा पौड़ी समाज आणि म्हणून आणि निष्ठावान, एकनिष्ठ असल्यामुळे आमचा फायदा इतर समाज घेत आहे. असंख्य संख्येने समाज असला तरी एक दोन घराचे मोजके समाजाचे लोक राजकारण का करतात? आता प्रत्येक वक्त्यांनी सांगितलेलं आहे की काका उभा होतो तर पुतण्या पाडतो, बहीण उभी होती तर भाऊ पाडतो. आणि ह्या अशा आपल्या एकामेकीला पाडापाडीमध्ये आणि एकामेकाचे पाय ओढण्यामध्ये आपला समाज मागे जातो. प्रथम समाज, नंतर पक्ष आणि आता सगळेच व्हा दक्ष. दक्षता घेण्याची गरज आहे. मी 2000 मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाली. 52 सदस्यांपैकी सर्वात जास्त मतांनी निवडून आली. काँग्रेसमध्ये आहे मी. ज्यावेळेस पक्षांनी तिकीट दिल्या आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस मला विचारलं की तुम्ही केव्हापासून पक्षाचे काम करता, मी म्हटलं माझी पैदास काँग्रेस आहे. कारण स्वातंत्र्याच्या काळापासून माझे आजोबा, पंजोबा, माझे बाबा सगळे काँग्रेस पक्षाचे आणि मी काँग्रेस विचारधारेची असल्यामुळे मी त्यांना स्पष्ट सांगितलं की माझी पैदास काँग्रेस आहे. आणि मी काँग्रेस पक्षाच्या पंजा चिन्हावर निवडून आली 850 मतांनी. त्यावेळेस जिल्हा परिषदेकरिता ओबीसी महिला राखीव होता. बाळाभाऊला सांगितलं मी त्या दिवशी, तर 2000 पर्यंत आपली जात ही ओबीसी मध्ये आली नव्हती आणि ओबीसी महिला राखीव असल्यामुळे डॉक्टर श्रीकांत जिचकार साहेबांनी, कारण ते माझ्या प्रचारात आले होते आणि माझ्या प्रचारातच त्यांनी माझी निवड केली की ओबीसी महिला राखीव आहे तर आपण पार्वताबाई नागपुरेला जिल्हा
शेवटी काय लोटत गेला, नाना भाऊ अपक्ष उभे झाले, टोपली निशाण खासदारकीसाठी, आणि माझ्या विभागामध्ये आले आणि माझ्या गावामध्ये प्रेमचंदजी गोपालेच्या घरी त्यांनी मीटिंग घेतली आणि मला बोलावलं की पार्वताबाई नागपुरे यांना बोलवा. गेली मी, नमस्कार घेतला. नानाभाऊ बोलले, बसा नागपुरे बाई. बरं पहा, मी अपक्ष आहे, माझ्या टोपली निशाण आहे, मदत करा. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं, नानाभाऊ तुम्हाला 52 सदस्यांपैकी एक कोहडीन बाई चालली नाही, आता कोहड्यांचे मत चालतील का? ह्या भाषेत मी त्यांना उत्तर दिले. कारण समाजाप्रती प्रेम आहे आणि म्हणून हा एक चांगला मंच आहे, चांगला विचार मंच आहे प्रकाश भाऊंनी आणि तुमच्या सहकार्याने. कारण हा संघटना ही एकट्याची नाही, एकट्याचं नाही गड्या खेळ, म्हणून जमविला मेळ, आणि या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला इतर समाजाच्या लोकांना दाखवून द्यायचं आहे की आम्ही कोहडी मागे नाही. मी मर्द मराठ्याचा बच्चा असे, हाडे माझे लेचे पेचे नसे, शिवाजी महाराजांची कविता आहे. आणि म्हणून आपण ओबीसी मध्ये आहोत, आपण कोहडी बांधव आहोत, आपली एकता टिकून राहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि या उभारलेल्या मंचाला पुढे न्यावे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये कोणत्याही आमदार खासदाराचा पत्र लागला तर आपला कोहडी साधा, कारण सगळे सक्षम नाही आहे, कोणाला हॉस्टेलची व्यवस्था नाही, कोणाला रूमची व्यवस्था नाही, तर आपल्या हक्काचा आमदार खासदार जर असला तर आपल्या समाजाचा माणूस आमदार आहे म्हणून आपल्या समाजाच्या माणसाला डोळे झाकून तो सही देईल आणि पत्र देईल की जा रे बाबा, माझ्या हॉस्टेलवर राहा, माझ्या रूमवर राहा. एवढी सुविधा होईल आणि येणारे बरेच कामं होतील. कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आजकाल ह्या आमदाराकडे त्या आमदाराकडे जावं लागते, ज्याचा पैसा त्याचा काम करतो, पण आपल्या हक्काच्या, आपल्या जातीचा जर माणूस गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणात गेला तर सर्वसाधारण व्यक्तीला त्रास होणार नाही आणि त्यांचे कामं होतील अशी माझी अपेक्षा. आज बोलणारे वक्ते बरेच आहेत, आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे